निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक उमेदवार आता जनतेत उतरलेले आहेत, पण जनतेचे अजूनही प्रश्न आहे की नवीन उमेदवार यंदा यावा असा त्यांच्या मनातला प्रश्न आहे। तर आपण आज विचारूया थेट जनतेला की त्यांना नवीन उमेदवार कसा पाहिजे। नमस्कार सर। नमस्कार। काय वाटते आपल्याला की यंदा आपल्याला नवीन चेहरा बघावासा वाटते का या उमेदवारी? बिलकुल नवीन चेहराच पाहिजे। आता जुने चेहरे काम करत नाही आणि काही काम होत नाही। या नायगाव परिसरात प्रभाग नंबर 1 मध्ये आजपर्यंत हे काम करणारे लोकच आले नाही। म्हणजे आतापर्यंत इथे कुठल्या समस्या आढळल्या तुम्हाला? पाणीची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, रोडची समस्या आहे, एज्युकेशन मध्ये स्कूल आहे पण साफसफाई नाही, रस्ता नाही आम्हाला। आणि आतापर्यंत नगरसेवक होते त्यांनी काम केले होते की नाही? त्यांनी स्वतःच्या घराच्या समोर काम केलेले आहे, ते गिनवतात की आम्ही 15 केले 25 केले, पण त्याच्या घरासमोर पर्यंत मर्यादित आहे। ज्यांनी हे लेखी दिलेलं आहे त्यांनी दाखवावं आम्हाला की त्यांनी कोणते कामं केले। म्हणून आम्ही असं ठरवलं, दीपाली ताई राम बोंद्रे यांना आम्ही प्राधान्य देऊन आमच्या भागातील प्रत्येक महिलांना, पुरुषांना, वृद्धांना सांगतो की यांना मतं द्या आणि यांना निवडून आणा। म्हणजे आपल्याला आपलं तो झाला, पण आमच्या पुढे जे पिढी आहे त्याला त्याचा लाभ मिळेल, यासाठी आम्ही यांना मदत करतो आहे। धन्यवाद सर। चला तर मग विचारूया या जनतेला थेट प्रश्न की त्यांना त्यांचा नगरसेवक कसा हवा आहे। आतापर्यंत त्यांच्या नगरसेवकांनी त्यांच्या परिसरातील समस्या सोडवल्या आहेत की नाही। ताई नमस्कार। ताई आतापर्यंत तुमच्या नगरसेवकांनी तुमच्या परिसरातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे का? आतापर्यंत तर काहीच नाही। प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणतीच सुविधा नाही, कोणतेच विकास केलेले नाहीये। आणि आपल्याला कुठल्या समस्या जास्त आहेत या? आम्हाला मोरीचं पाणी, नाल्यांच्या समस्या, रोड। अच्छा। आणि यंदाचा नगरसेवक कसा असावा तुम्हाला? आम्हाला नवा चेहरा हवा आहे, शिक्षित असावा। अच्छा। आणि तुमच्या समस्या कसा सॉल्व्ह करावं, म्हणजे कुठल्या समस्या तुम्हाला अधिक जास्त आहेत अशा? आम्हाला मोरीच्या पाण्याची समस्या सगळ्यात जास्त आहे। अच्छा। म्हणजे कारण तिथून गटारीची व्यवस्था करावी, कारण की आम्हाला येण्या जाण्याला खूप त्रास होते। अच्छा। नेहमीच्याच ऋतूमध्ये राहते की फक्त नाही, फक्त पावसाळ्यामध्येच राहते ते, पण खूपच पाणी राहते ना, दुसरीकडून यायला पर्यायच नाही आम्हाला। ते तुम्हाला कसं वाटते नगरसेवक कसा असावा? आम्हाला नगरसेवक असा चांगलाच असावा। अच्छा। बाकी तर काही समस्या नाही आहे, आल्यानंतर पाहू आता। ते तुम्हाला काय वाटते कसा असावा नगरसेवक? चांगलाच असावा। तुम्हाला काय वाटते ते नगरसेवक? चांगलाच असावा, पण चांगलं कार्य करून जावा। त्यांचे कार्य असे दिसले पाहिजे, घडले पाहिजे, असं असावं। आतापर्यंत तुमच्या प्रभागात कुठल्या अडचणी आहेत? अडचणी हेच मोरीतलं पाणी आणि हे घाण, नाल्या, हे सगळं व्यवस्थित इथे असलं पाहिजे। कचऱ्याच्या गाड्या वगैरे येत असतात का? कचऱ्याची गाडी येतच नाही आमच्या नायगावमध्ये। मग तुम्ही कचरा कसा हे करता? आम्ही जमा करतो आणि टाकून येतो बाहेर। अच्छा। म्हणजे कुठे टाकतात? कुठे शाळेच्या ग्राउंडवर, कुठे इथे शाळेची व्यवस्था आहे का मुलांना? हो आहे। मराठी मुलांना तर नाही आमचे। आजी तुम्हाला काय वाटते की कसा असावा नगरसेवक? छान असावा, बस एवढीच इच्छा आहे। सर काय समस्या आहे तुम्हाला तुमच्या प्रभागात? सर्वप्रथम तर मी जनयात्रेचे हार्दिक स्वागत करतो की तुम्ही आमच्या वार्डात आले आणि आमच्या वार्डाचं निरीक्षण केलं की इथे काय आहे काय नाही। परंतु आम्हाला असा नगरसेवक पाहिजे मॅडम की कुठल्याही पक्षाचा असो, तो काम करणार असो, तो निष्ठावंत असो आणि लोकांच्या हाकेला धावून असणार असो। माझा जन्म इथं झालेला आहे, मी बऱ्याच वर्षापासून पाहतो की कुठल्याही प्रकारचा इथे विकास नाही आहे। आपल्याला अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा ह्या तर माणूस धावून करतो, पण ज्या आर्थिक ज्या गरजा असतात माणसाच्या, जसं इलेक्ट्रिक झालं, नाले सफाई झालं, गार्डन नाही आहे इथे। सर्वात आमच्या नायगावमध्ये मोठा प्रश्न आहे तो म्हणजे जी मोरी आहे, तुम्ही आता त्या मोरीमध्ये आलेले आहे, तिथे कमीत कमी बरसातमध्ये पूर्ण पाणी अर्ध्या टोंगड्यापर्यंत राहते। बऱ्याच वर्षापासून ती तकलीफ आम्हाला होत आहे। अक्षरशः लहान मुलं तिथून येता जाताना त्यांना आरोग्य धोक्यात येते, त्यानंतर गाड्या बंद पडतात, काही तर एवढेच रेल्वे क्रॉसिंग करणं पडते। त्या क्रॉसिंग तेवढे अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार कोण, हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या नायगावमध्ये मोरीचा आहे। ते डम्पिंग ग्राउंड आहे, तो तुम्हाला त्रास होतो का? हो, डम्पिंग ग्राउंडचाही त्रास आहे, कारण पूर्ण अकोल्याचा जो घाण कचरा आहे तो पूर्ण इथे टाकला जातो आणि अक्षरशः तुम्ही त्याचं निरीक्षण करा, पूर्ण त्याच्यातून धूर, वास, बरंच काही होतं आणि त्याच्यापासून बिमाऱ्या पण होतात। आम्ही तर असं म्हणतो की तो इथून दूर ठिकाणी न्यायला पाहिजे, कारण 15 ते 20 हजार लोकसंख्या या
नायगाव वार्डात राहते. परंतु नायगाव वार्ड हा असा क्रमांक आहे, अकोल्याची सुरुवात ही नायगावपासून केल्या जाते. परंतु सर्वात मागासलेला हा मला असं वार्ड वाटते. तुम्ही इतर वार्ड पहा, रस्त्या सर्व्हिस गल्ल्या पहा, त्यांच्यावाल्या सर्व सुख सुविधा सर्व उपलब्ध दिसतात. परंतु या नायगावमध्ये अशी कुठलीही सुविधा नाही आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहरा पाहावा असं वाटते का? बिलकुल ऑफकोर्स पाहावं वाटते, कारण बाकीचे नगरसेवक आतापर्यंत घेऊन गेले पण कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये विकास दिसला नाही. आणि प्रत्येकाला असंच वाटते की जर कदाचित एखादा चांगला नगरसेवक जर झाला तर होऊ शकते या नायगावला सुरुवात, म्हणजे चांगलं पदार्पण या नायगावमध्ये त्या व्यक्तीचं होणार आणि विकास पण होणार. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. दादा, तुम्हाला काय वाटते की कसा असावा नगरसेवक? बस यावर्षी नवीन चेहरा पाहिजे आम्हाला. तुमच्या काम समस्या, करणार. तुमच्या वार्डातील समस्या कुठल्या आहेत? बस हे नाली वगैरे मोरीतला मेन प्रॉब्लेम तोच आहे पावसाळ्यातला. हा आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय सांगाल, उमेदवाराला बस काय हे सांगाल? सांगणार की बे शिक्षित नगरसेवक जे आहे यावर्षी त्यांनाच निवडून द्या जास्तीत जास्त मतांनी. धन्यवाद. दादा, आपके प्रभाग में कुछ सी समस्या है? समस्या तो बहुत है। नायगांव एक नंबर प्रभाग में समस्या है। अच्छा, रोड, नाल्या, ये क्या बोलते तो ये नाला हमारा यहाँ से नाला पूरा बहता, यानी रोड के ऊपर टोंगलों तो पानी रहता, गाड़ियाँ निकलने के लिए तकलीफ है बहुत। और यहाँ पर कोई नगर सेवक ने कोई काम नहीं किया है यहाँ पर। आने वाला नगर सेवक कैसा चाहिए आपको? अब तो हमको बदलाव होना और चेहरा अच्छा होना, जो दुख सुख में हर चीज में साथ आए। आपको कैसा नगर सेवक चाहिए इस बार? जैसा भाई ने बोले वैसी चीज नया चेहरा होना हमारे। सर, क्या समस्या है आपको आपके वार्ड में? हमारे वार्ड में तो मैडम समस्या बहुत सारी है, जिसको बोलना बोले तो बताना बोले तो बहुत मुश्किल है। जैसे मसलन पहले एक तो मोहरी का मसला है हमारा, यहाँ हमारे को आने जाने को बहुत तकलीफ है। यहाँ अंदर एम्बुलेंस नहीं आ सकती, कोई बड़ा गाड़ी नहीं आ सकता। दूसरा मसला है हमारा नाले का, जहाँ पे इतनी गंदगी है कि उससे बच्चे बीमार होते रहते हैं, आए दिन वहाँ बीमारियाँ चालू ही है। तीसरा मसला हमारा है डंपिंग ग्राउंड का, अगर वो हट जाए, वो सफा हो जाए तो वहाँ की जगह कुछ हमारे बच्चों के काम में है, कुछ सरकार के काम में है। और आने वाला नगर सेवक आपको कैसा चाहिए? हमारे को तो इस बार तो नए चेहरे चाहिए। हाँ, जूने चेहरे तो बिल्कुल, क्योंकि 20 साल से हमारे नायकों के साथ नाइंसाफी होती रही है और अब हम नहीं चाहते कि आगे भी यही नाइंसाफी हो। आपको कैसा चाहिए आपका नगर सेवक? नया चेहरा चाहिए। और हमारी समस्या ये है कामों की कि इधर शाहनवाजपुर में रोड नहीं बने हुए हैं, और इसको 12 में जो पानी में बरसात में आने जाने में तकलीफ होती है, और संजय नगर का नाले का मसला है, और ईदगाह के पास में गंदगी है, वो मसला हटना चाहिए। और ये समस्या हमारी बस। थैंक यू सर। सर नमस्ते। सर, आपको इस वार्ड में क्या समस्या है? हमको यहाँ पे पानी की, मोरी की बहुत तकलीफ है, बहुत। और रोड नहीं है बराबर, सफाई नहीं है बराबर, और कचरा गाड़ियाँ वगैरह आती कचरा है। गाड़ा वगैरह भी नहीं आती सब पूरी। आपको वार्ड मेंबर कैसा चाहिए? हमको साफ सफाई वाला, काम करने वाला मेंबर चाहिए। नया चेहरा चाहिए? नया हो या जूना हो, भाई ये काम करने वाला मेंबर चाहिए हमको यहाँ पे। सर, आपको क्या लगता है कैसा वार्ड मेंबर चाहिए आपको? वार्ड मेंबर हमको ऐसा चाहिए जो सुने मन की धन की नहीं। और आपको क्या समस्या है इस वार्ड में? समस्या तो बहुत है। जो पहले वार्ड मेंबर रह के गए उन्होंने कुछ भी काम नहीं करे। अच्छा, उन्होंने सिर्फ अपनी बिल्डिंगें बनाए, अपने बैंक बैलेंस बनाए, बाकी यानी कि नायगांव में विकास आया नहीं। जो नायगांव वार्ड नंबर 1 से जाना जाता वो गिनती में नहीं है, क्योंकि यहाँ का विकास ही नहीं हुआ। यहाँ का विकास ही नहीं हुआ कुछ। सर, आपके वार्ड में आपको क्या समस्या है? हमारे वार्ड में सर, हमारे को सबसे बड़ी मोरी की समस्या है, हमको मोरी बड़ी करके चाहिए। और उसके बाद में हमारे यहाँ नाले के अंदर, रोडों के अंदर जो नालियाँ है, ये नालियाँ नहीं है। यहाँ बच्चों के लिए, एजुकेशन के लिए यहाँ पे लाइब्रेरी नहीं है। यहाँ पे संडास की बहुत सारी तकलीफ है, बच्चों को संडास भी नहीं है, लोग अभी भी मैदान में जाके बैठ रहे, ये समस्या बड़ी है। आपको आने वाला नगर सेवक कैसा चाहिए? आने वाला नगर सेवक हमको अपना ऐसा चाहिए कि हमारे यहाँ पे डेवलपमेंट, हमारे यहाँ पढ़ाई की समस्या है, लाइब्रेरी चाहिए हमारे यहाँ। पढ़ाई, यहाँ पे शादी का हॉल नहीं है, बच्चों की शादी, अगर दुकालियों की शादियाँ होती है तो वहाँ पे शादी के लिए हमारे पास हॉल नहीं है, हमें कहीं बाहर जाना पड़ता है, दूसरे एरिया में, वहाँ 20-20 हज़ार रुपये हॉल के देना पड़ता है टाइम पढ़ने पे। तो हमको ऐसे एरिया, हमको एरिया ऐसा नगर सेवक ऐसा चाहिए कि हमारे डेवलपमेंट, हमारे नायकों के अंदर हमें वो नगर सेवक अच्छा ये ला सके। धन्यवाद सर। प्रभाग क्रमांक 1 मधील आपण संपूर्ण जनतेच्या समस्या जाणून घेतलेल्या आहे। आता बारी आहे त्यांची आश्वासन ऐकायची की नवीन चेहरा बघायची।
तर पुन्हा भेटूया, पाहत रहा जनअभियान न्यूज चॅनल. अँकर साक्षी वाघमारे सोबत कॅमेरामॅन अवी ओवे, जनअभियान न्यूज चॅनल अकोला.